मित्रहो नमस्कार. मी आज आलो आहे राजापूर येथे. राजापूर येथे अलीकडेच राजापूरची गंगा उतरली आहे. ती गंगा मी आज एक्सप्लोर करणार आहे. चला तर मग पाहूया राजापूरची गंगा. मार्चला म्हणजेच होळीच्या दिवशी राजापुरात गंगामाईचं आगमन झालं. आतापर्यंत देश विदेशातील हजारो पर्यटकांनी तेथील कुंडांमध्ये गंगा स्नानाचा आनंद लुटला. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात उन्हाळे नावाच्या गावात ही गंगा दर 3 वर्षांनी यायची असे सांगितले जायचे. आता ती दर वर्षांनी येते. उन्हाळे गावातल्या ग्रामदेवतेच्या मंदिराजवळच पाण्याची छोटी मोठी 14 दगडी कुंड आहेत. या कुंडात येणाऱ्या पाण्याला गंगा आली असे म्हटले जाते. उन्हाळे गावात एकदा का गंगा आली की तिचा मुक्काम जवळपास 2 ते 3 महिने असतो. शतकात गंगा प्रथम उन्हाळे गावात आल्याचे सांगितले जाते. उन्हाळे येथील गंगेच्या प्रत्येक कुंडांना विशिष्ट अशा प्रकारची नावे देण्यात आली आहेत. त्यामध्ये मूळगंगा कुंड, चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुना कुंड, सरस्वती कुंड, गोदावरी कुंड, कृष्णकुंड, नर्मदा कुंड, कावेरी कुंड, अग्निकुंड, भीमाकुंड, चंद्रभागा कुंड अशी कुंड, अशा एकूण 14 कुंडांमध्ये गंगेचं पाणी येतं. प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान व चव वेगवेगळे असल्याचे सांगितले जाते. याच गंगेच्या 14 कुंडांमध्ये गंगा स्नान करण्यासाठी देश विदेशातील हजारो पर्यटक या पर्यटन स्थळाला भेट देतात. गंगेच्या उगमाबाबत अनेक आख्यायिका व अनेक ऐतिहासिक पुरावे सांगितले जातात. काही शास्त्रज्ञ व भूवैज्ञानिक यांचे संशोधन पुढे येऊ लागले आहे. इंग्रज भारतात आले तेव्हा जिओलॉजिकल सर्वे विभागाचे अधिकारी CJ विल्किन्सन यांनी
कोकणातल्या भूगर्भरचनेचा अभ्यास केला होता. भूगर्भातील हालचालींमुळे हे पाणी सायफॉन सिस्टमनुसार जमिनीवर वाहत असावं असे विल्किन्सन यांनी आपल्या संशोधनात निष्कर्ष काढला आहे. आपल्या संशोधनात ते पुढे असे म्हणतात की उंचावर असलेलं पाणी तळात एका ठिकाणी साठवण्यासाठी सायफॉन सिस्टमचा वापर केला जातो. उन्हाळे गावात अर्जुना नदीच्या वरच्या सह्याद्रीच्या बाजूला भूपृष्ठाखाली एखादी पोकळी किंवा जलाशय असावा. हा जलाशय पाण्याने पूर्ण भरला की ओव्हरफ्लो होऊन उन्हाळे गावाच्या सखल भागात वाहायला सुरुवात होत असावी आणि ते पाणी गंगा तीर्थातून पडत असावे असे भूविज्ञान सांगते. तसेच या गंगेचं रहस्य भूपृष्ठाखालच्या भेगेशी निगडीत आहे असेही तज्ज्ञांचं मत आहे. कोकणातल्या जमिनीखाली ज्वालामुखींचे काही हॉटस्पॉट आहेत. जमिनीखालील गरम पाण्याचे झरे हे प्रस्तरभंगाचे पुरावे मानले जातात. राजापूरच्या गंगेचा उगम हा सुद्धा प्रस्तरभंगातून होत असावा असं मानलं जातं. राजापूरची गंगा कोणत्या भूगर्भीय गोष्टीमुळे अवतरते याचे अधिक वास्तववादी व शास्त्रवादी संशोधन होणं गरजेचं आहे.